नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमाअंतर्गत कौशल्यावर आधारित विविध कृतींची मालिका घेऊन आलेलो आहोत। यामध्ये अपेक्षित क्षमता जी साध्य करावयाची आहे ती लेखन कौशल्यावर आधारित इयत्ता 3री ते 5वी करिता भाषा या विषयाची आहे आणि ही क्षमता आहे 6 ते 8 शब्दांनी बनलेली तसेच जोडाक्षरांनी बनलेली 4 ते 5 वाक्य आकलनासह श्रुतलेखन करतो। ही क्षमता जर साध्य करावयाची आहे तर त्याकरिता जे स्तर दिलेले आहे त्यामधील आपण जो स्तर बघणार आहोत तो स्तर आहे 6 ते 8 शब्दांनी बनलेली 4 ते 5 सोपी वाक्य ऐकून लिहितो। शिक्षक मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की श्रुतलेखन म्हटलं की विद्यार्थ्यांना जड जाते, कारण की हा सराव जास्त झालेला नाही आहे। परंतु श्रुतलेखनाचे जे विविध प्रकार आहे त्या प्रकारे विद्यार्थ्यांचा आपण जर श्रुतलेखनाचा सराव घेतला तर नक्कीच विद्यार्थ्यांना श्रुतलेखन हे सहज आणि सोपे वाटेल। श्रुतलेखनाचे जे प्रकार आहे त्यामध्ये वाक्य श्रुतलेखन, चित्र श्रुतलेखन, मित्र श्रुतलेखन, कथा श्रुतलेखन अशा प्रकारे श्रुतलेखनाच्या ज्या प्रकारामध्ये आज आपण बघणार आहोत तो प्रकार आहे मित्र श्रुतलेखन। शिक्षक मित्रांनो, कुठलीही कृती करायची म्हटलं की प्रथमतः आपली पूर्वतयारी असणं तितकंच आवश्यक आहे। तर आता बघू पूर्वतयारी काय करावायची। शिक्षकांनी 2 विद्यार्थी किंवा 3 विद्यार्थ्यांची एक गट याप्रमाणे वर्गामध्ये जोड्या पाडून घ्यावयाच्या आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांना ऐकून लिहावायचं असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वही आणि पेन किंवा पेन्सिल असणं आवश्यक आहे आणि शिक्षकांकडे सुरुवातीला 4 किंवा 5 ओळीचे उतारे या प्रकारे जवळपास 10 ते 15 उतारे शिक्षकांकडे असणं आवश्यक आहे। त्या उतार्याचे कार्ड शिक्षकांनी तयार करून ठेवणं आवश्यक आहे। यानंतर सूचना द्यावयाची आहे की एक कार्ड पहिल्या विद्यार्थ्याला शिक्षकांनी द्यावयाचं आणि सांगावायचं की तुला तुझ्या ग्रुपमध्ये जे 2 सहकारी आहेत, मित्र आहेत, त्यांना हळुवारपणे पण स्पष्टपणे सांगावयाचे आहे, जेणेकरून पुढच्या विद्यार्थ्याला सहज त्याचं आकलन होईल आणि ते आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहितील। तर आता आपण बघूया ही कृती कशी करावयाची। सुरुवातीला शिक्षक आपल्याजवळचं एक कार्ड 3 विद्यार्थ्याचा एक ग्रुप असेल तर एका विद्यार्थ्याला देणार आणि तो पहिला विद्यार्थी आपलं ते कार्ड जे आहे त्यातील एक वाक्य स्पष्टपणे आणि हळुवारपणे इतर 2 जे त्याचे मित्र आहेत त्यांना सांगतील आणि ते जे 2 मित्र आहेत ते आपल्या वहीमध्ये ते वाक्य लिहितील। त्यानंतर अशा प्रकारे 4 किंवा 5 वाक्यांचा तो उतारा पहिला मित्र बाकी 2 मित्रांना सांगतील। यानंतर ही भूमिका थोडी बदलवून घ्यावयाची आहे। नंतर शिक्षक दुसरं जे कार्ड आहे ते ग्रुपमधील दुसऱ्या विद्यार्थ्याला देणार। त्यानंतर तो दुसरा विद्यार्थी जो आहे इतर जे 2 सहकारी आहेत त्याचे त्यांना ते कार्ड हळुवारपणे आणि स्पष्टपणे सांगणार। अशा प्रकारे एका गटामध्ये 3 विद्यार्थी असेल तर 3 कार्डाचं वाचन विद्यार्थी हळूहळू करतील आणि इतर 2 विद्यार्थी आपल्या याच्यामध्ये ते उतारे लिहून काढतील आणि त्यानंतर ते विद्यार्थी बदल करून वही एकमेकाची तपासतील। शुद्ध लेखनाच्या ज्या काही चुका आहेत त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात येणार आहे। अशा प्रकारे एका आपल्या वर्गामध्ये जवळपास एका दिवशी 8 ते 10 उतारे आपण शिक्षक सहजपणे श्रुतलेखनाचा सराव करून घेऊ शकतो। यामध्ये फायदा हा आहे की विद्यार्थ्याचं श्रवण कौशल्य वाढते, लेखन कौशल्य वाढते आणि मित्रामध्ये असल्यामुळे मित्रामध्ये संघ भावना वाढीस लागते, त्याचबरोबर सहकार्याची भावना देखील वाढीस लागते आणि आपल्या मित्रांची वही विद्यार्थ्यांना तपासावायची असल्यामुळे शुद्ध लेखन अगदी चांगल्या प्रकारे विद्यार्थी करू शकतो आणि याचबरोबर आपल्याला जो स्तर गाठावयाचा आहे त्या स्तरापर्यंत नक्कीच आपण विद्यार्थ्यांना घेऊन जाऊ शकतो आणि अधिक मनोरंजक पद्धतीने श्रुतलेखनाचा सराव करून शिक्षक विद्यार्थ्यांना ह्या स्तर गाठण्यासाठी मदत करू शकतात। धन्यवाद।